नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांना राशन कार्डवरती अन्न धावण्याऐवजी डीबीटीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR म्हणजेच की 25 जुलै 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला होता. त्या संदर्भातील आपण महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे अर्थात मराठवाड्यातील सर्वच्या 8 जिल्ह्यांमधील शेतकरी, अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये शेतकरी, याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यांमध्ये शेतकरी अशा 14 जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिका शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून अन्नधान्याच्या ऐवजी थेट रोख रक्कम दिली जाणार आहे. म्हणजेच की 28 फेब्रुवारी 2023 पासून शेतकऱ्यांना या रोख रकमेचं वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली होती, ज्यामध्ये प्रति महिना प्रति शेतकरी प्रति लाभार्थी 150 रुपयाची रक्कम दिली जात होती. यांच्यामध्ये 20 जून 2024 मध्ये बदल करण्यात आला होता. हे प्रति लाभार्थी 170 रुपये महिना अशी सुधारणा करण्यात आलेली होती. परंतु या अनुदानाचं वितरण केलं जात असताना या योजनेकरता जो निधीचा तरतूद करण्यात आलेला होता ती अनिवार्य लेखाशिखा म्हणजेच की करण्यात आलेली होती. यांच्यामुळे आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना अनुदानच वितरण केलं जात असताना निश्चित कालावधी ठेवण्यात आलेला नाही. यांच्यामध्ये सारा विलंब, खूप सारी प्रतीक्षा अनुदानासाठी करावी लागते. हे अनुदान हे वितरण देखील करण्यात आलेलं नाही. यांच्यामध्ये नियमितता आणण्यासाठी वेळोवेळी कालावधीमध्ये या अनुदानाचं वितरण करण्यासाठी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयामध्ये 17 जुलै 2025 रोजी राज्य शासनाचं एक पत्र देण्यात आलेलं आहे. याच अनुषंगाने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून म्हणजेच की 25 जुलै 2025 रोजी एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. यांच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील तसेच सर्व नागपूर विभागातील, वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरण करणे योजनेचा निधी कोषागारातून अहरिता करण्यासाठी लेखाधिकारी, नगरी पुरवठा, वित्तीय सल्लागार, उपसचिव कार्यालय मुंबई यांना अहपरण संवितरण अधिकारी, वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न, नागरी पुरवठा या ठिकाणी नियंत्रित अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. म्हणजेच की आता अधिकारी नेमणूक करण्यात आलेली आहे, ज्यांच्यामुळे योजनेचा आवश्यक असलेला आणि योग्य त्या कालावधीमध्ये निधी वितरित करण्यासाठी मदत होणार आहे. ज्यांच्यामुळे शेतकऱ्यांना काही मासिक अनुदान किंवा ज्या शेतकऱ्यांना थकीत अनुदान असेल ते अनुदान मिळवण्यासाठी मदत होणार आहे. तुम्हाला जर हा GR बघायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र government.in या संकेतस्थळावरती बघू शकता. धन्यवाद.